घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी, मोहिते फूड समोर, आजरा रोड, गड इंग्लज। आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या हॉलमध्ये आम्ही जिल्हा परिषद चे विजयी झालेले उमेदवार आणि पंचायत समितीमध्ये विजयी झालेले उमेदवार यांचा सामूहिक सत्कार ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सदस्या सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं कारखान्यामार्फत पहिला स्वागत करतो। आमच्या तालुक्यामध्ये जवळपास सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांशी उमेदवार हे आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहेत आणि ह्या सर्वांचा सत्कार आज कारखान्याच्या वतीने घेण्यात आला। मी सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने कारखान्याच्या सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळांना विनंती करणार आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित राहून आपल्या तालुक्याचा विकास आणि आपल्या तालुक्याची प्रगती करण्यासाठी आपण एकत्रित काम करूया। स्थानिक स्वराज संस्था ही ग्रामीण भागातल्या जनतेला प्रगती पथावर नेण्यासाठी ही स्थानिक स्वराज संस्थेची निर्मिती केली गेली। याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जेणेकरून केंद्र शासनाच्या योजना आणि राज्य शासनाच्या योजना ह्या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी या जिल्हा परिषद पंचायत समितीची निर्मिती केली गेली। तोच हेतू ठेवून आम्ही सर्व मंडळी, जिल्हा परिषद निवडलेले सर्व सदस्य आणि पंचायत समितीला निवडलेले सर्व सदस्य, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आपला तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यात अग्रेसर कसा राहील यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू। त्याकरिता आज गड इंग्लज कारखान्यानं आमचा इथं सत्कार केलाय आणि भरभरून शुभेच्छा दिलेत। चेअरमन, व्हाईस चेअरमन साहेबांना मला सांगायचं आहे की तुमचा हा सत्कार वाया जाणार नाही। आम्ही निश्चितपणानं भविष्य काळामध्ये चांगलं काम करून देऊन आमचा तालुका प्रगती पथावर नेण्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करतो। आदरणीय नेते हसन मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर माजी आमदार राजेश पाटील साहेब, त्याचबरोबर नंदाताई बाबुळकर आणि या कारखान्याचे चेअरमन भाई पत्ताडे, आदरणीय व्हाईस चेअरमन आमचे पप्पा चव्हाण साहेब आणि सर्वच कारखान्याचे संचालक, कर्मचारी वर्ग यांनी हा कारखाना भडगाव मागाव जिल्हा परिषद गणामध्ये येतोय। इथले असणारे कर्मचारी असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन साहेब असतील, मला एका गोष्टीचा आनंद आहे की मी या कारखान्यात माझ्या या कामगारांच्या बरोबर एक कामगार म्हणून काम केलेलं होतं। मी या साखर कारखान्याचा संचालक म्हणून सुद्धा काम केलेलं होतं। मला आज या जिल्हा परिषदमध्ये तमाम तालुक्याचे जे काही उरले सुरलेले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी म्हणून या आमच्या सर्व सहकार्यांनी, ज्यांनी लाख मोलाचं सहकार्य करून मला निवडून देण्याचं काम केलंय। मी जो आज इथं सत्कार होतोय, या गड इंग्लज तालुक्याचं नावलौकिक कसं होईल, या गड इंग्लज तालुक्याच्या जनतेच्या सेवेमध्ये या आम्ही गड इंग्लजकर म्हणून जे आज 4 राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आलोय आणि 8 पंचायत समितीचे सदस्य निवडून आलोय, आम्ही सगळेजण मिळून गड इंग्लजच्या जनतेची सेवा करेन एवढंच सांगतो। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन JS सय्यद सह लता पालकर, आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी।